भगवद्गीतेच्या 10व्या अध्याय विभूती योगचा अधिक सखोल आणि श्लोकानुसार भावार्थासह अभ्यास करूया। यात अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यातील संवादाच्या माध्यमातून श्रीकृष्ण स्वतःच्या दिव्य स्वरूपाचे, शक्तींचे, विभूतींचे वर्णन करतात। अध्याय 10 विभूती योग, विभवाचे ज्ञान। एकूण श्लोक 42। अध्यायाचे मुख्य 3 भाग। 1. भगवंताचे स्वरूप आणि ज्ञानाचे स्त्रोत, श्लोक 1:1-1। श्लोक 1:3। भगवान सांगतात की जो माझे जन्म आणि कर्म जाणतो तो मोक्ष प्राप्त करतो। मीच सर्व सृष्टीचा जन्मदाता आहे आणि माझ्या वाचून काहीही अस्तित्वात नाही। भावार्थ: ईश्वर हा निर्गुण सगुण दोन्ही रूपात व्यापलेला आहे। कोणतीही शक्ती, ज्ञान, प्रेरणा ही त्याच्या वाचून शक्य नाही। श्लोक 4:6। भगवान सांगतात की बुद्धी, ज्ञान, क्षमा, सत्य, इंद्रिय निग्रह, सुखदुःख, भयनिर्भयता, अहिंसा, संतोष हे सर्व माझ्याकडून उत्पन्न होते। भावार्थ: सर्व मानवी गुणधर्मांचा मूळ स्रोत ईश्वर आहे। म्हणून श्रेष्ठ गुण आत्मसात करणे म्हणजे भगवंताशी एकरूप होणे। श्लोक 7:1-1। भगवान म्हणतात की जो माझ्या विभूतींना जाणतो त्याचे मन सदैव माझ्यात लागते। मी त्याला अंतःकरणातून ज्ञान देतो, बुद्धियोग। भावार्थ: भक्त जर एकाग्रतेने भगवंताची महिमा ओळखू लागला तर भगवंत स्वतः त्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा दीप लावतो। 2. अर्जुनाची स्तुती आणि प्रश्न, श्लोक 1:2-1:8। श्लोक 1:2-1:3। अर्जुन म्हणतो आपणच परमब्रह्म, परमधाम, सनातन पुरुष आहात। श्लोक 1:4-1:8। अर्जुन विचारतो हे विभूती तुम्ही सांगितलेल्या आहेत, पण त्या अधिक स्पष्ट करा। आपण कसे ओळखावे? सर्वांमध्ये आपली ओळख कशी करावी? भावार्थ: अर्जुन भक्ताच्या भूमिकेतून विचारतो। हा भक्तिपूर्ण जिज्ञासेचा आदर्श आहे। भक्तानेही भगवंताची अधिक अनुभूती घेण्यासाठी अशी विनम्र विचारणा करावी। 3. भगवंताच्या विभूतींचे वर्णन, श्लोक 1:9-4:2। श्रीकृष्ण विविध क्षेत्रांतील श्रेष्ठ व तेजस्वी वस्तूंमध्ये आपली उपस्थिती सांगतात। प्रकृतीतील विभूती, निसर्ग, प्राणी, पदार्थ। जलांमध्ये मी समुद्र आहे। नद्यांमध्ये मी गंगा आहे। वृक्षांमध्ये मी अश्वत्थ, पीपळ आहे। पर्वतात मी हिमालय आहे। सापांमध्ये मी वासुकी आहे। पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे। प्रकृती शक्ती मी काम म्हणजे सृजनाची इच्छा आहे। व्यक्तिमत्वातून व्यक्त होणाऱ्या विभूती। ऋषींमध्ये मी नारद आहे। गंधर्वांमध्ये चित्ररथ। देवतांमध्ये इंद्र। योद्ध्यांमध्ये राम। पांडवांमध्ये अर्जुन, कांतिवान। गायांमध्ये कामधेनू। गणांमध्ये स्कंद, कार्तिकेय। नियतिचक्रामध्ये काळ। पुरुषांमध्ये तेज, वीर्य, तेजस्विता। शास्त्र व धर्मधारणांमध्ये मी वेदांमध्ये सामवेद आहे। मी यज्ञांमध्ये जपयज्ञ आहे। मी अणूंमध्ये आत्मा आहे। मी धर्माच्या रक्षणासाठी प्रकट होतो। शेवटचे विधान, श्लोक 4:1-4:2। अर्जुना, या विश्वात जी जी गोष्ट तेजस्वी, प्रभावी, सुंदर आहे ती माझ्याच तेजाचा एक अंश आहे। मी या विश्वात एका लघुतम अंशाने व्याप्त आहे, तरीही माझ्या महिम्याचा अंत नाही। एकत्रित सारांश, भावार्थ। मुद्दा अर्थ। विभूती म्हणजे काय? भगवंताच्या दिव्य शक्ती, ज्यावी